आता आपला एक नेहमीसाठी सर्च करण्याचा एक मानसिकता असते की कमी कट ऑफवाले कॉलेज कोणते. आता दरवर्षी काय होतं की MBBSसाठी कमी कट ऑफवाले जे कॉलेजेस आहेत, तर त्या लिस्टमध्ये एक नाव जे आहे, तर ते नेहमी येतं की जे सिंधुदुर्गचं कॉलेज आहे, SSPM सिंधुदुर्ग. पण या कॉलेजमध्ये आपला नंबर लागेल का? किंवा मग या कॉलेजची फीज आपल्याला परवडेल का? कारण प्रायव्हेट कॉलेज आहे, स्कॉलरशिप मिळते, या सगळ्या गोष्टी होतात. पण ॲडमिशन करताना मुलांना कोणकोणत्या बाबींना फेस करावे लागते. तर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतात बरं. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा. म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास 1,21,000च्या वर सबस्क्रायबरचा बेस बनवलेला आहे सुरुवातीपासून आणि एक ट्रस्ट आहे लोकांचा. आता एक विचार करा की SSPM सारखं कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. आपण समजा स्कोअरमध्ये बाउंड्रीवर आहे किंवा मग थोडं कमी आहे स्कोअरमध्ये, पण मग मागच्या वर्षीचा कट ऑफ SSPMचा पाहिला किंवा 24, 23, 22चं हिस्ट्री जर का पाहिली, तर त्या रेंजमध्ये आपण कुठेतरी येऊन राहिलो आपल्या कॅटेगरीनुसार. मग अशा वेळेस आपण चॉईस फिलिंगमध्ये SSPM सिंधुदुर्गचं कॉलेज नंबर 1ला जर का ठेवलं, तर काय होऊ शकतं? कारण आता सध्या तुम्हाला एवढे कॉल येत असतील आणि एवढे WhatsApp मेसेज येत असतील, की आमच्याकडे जॉइन करा किंवा बरेच एजंट लोकं जे आहेत, तर ते ॲडमिशन करून देतो, काय हे सगळं करतात, की बुकिंग अमाउंट लागते आणि हा जो व्हिडिओ मी बनवून राहिलो, तर हा नीटच्या रिझल्टच्या अगोदरचा व्हिडिओ आहे. पण एक लक्षात घ्या, की ज्या पण ॲडमिशन प्रक्रिया होतात, तर त्या सगळ्या ऑनलाईन असतात. म्हणजे थोडक्यात एकच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं CET सेलचं आणि त्यामध्ये आपल्याला सीरियल नंबरनुसार कॉलेज टाकावे लागतात आणि आपल्या मेरिटनुसार ते कॉलेज अलॉट होतं. मग समजा आपण STमध्ये, मग STमध्ये आपल्यावर किती मुलं आहे महाराष्ट्रामधले, तर याचा पण विचार तिथं होतो. किती मुलांनी कॉलेजचे चॉईस फिलिंग केलेले आहे, तर याचा पण विचार होतो. OBCमध्ये, मग OBCमध्ये आपल्यावर मुलं किती आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा काय होतं, की वुमन कोटा वेगळा असतो आणि मुली या जनरल कोटामध्ये पण येतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. SSPMचा कट ऑफ जरी कमी असला, तरी फी स्ट्रक्चर खूप भारी आहे. तर त्यामुळं तुम्हाला ते पेलावतं का? एवढं फी स्ट्रक्चर तुम्ही 4.5 वर्ष पे करू शकता का? तर याचा विचार करूनच नंतर ते कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ठेवण्याचा विचार करा. स्कॉलरशिप मिळते. मुलींना पण स्कॉलरशिपचा नियम आहे आणि ते कॉलेज जे आहे तर ते स्कॉलरशिप देणाऱ्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे. पण अगोदर जर का ओपनच्या फीची डिमांड झाली, तर ती फीस पे करण्याची आपली तयारी असायला पाहिजे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. आज आपण थांबूया. ओके. बाय.